18 वर्षाचा एक नवरा मिळेना म्हणून गेवराईतील हे 9 वर्षाचे 2 नवरे आहेत, तर गेवराईचा अभ्यास नसलेले दोन्हीकडे प्रचारासाठी मलाच विधानसभेची उमेदवारी मिळेल या भ्रमासाठी पळत आहेत असा टोला माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आमदार पवार व बदामराव पंडितांना लगावला। तर कितीही पळाले तरी एकाला टपावरच बसावं लागणार असल्याचं वक्तव्य देखील यावेळी त्यांनी केलं। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील प्रचारार्थ सभेच्या दरम्यान बोलत होते। मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट। ते फॉर्म भरायला लावलेले आहेत आणि म्हणून प्रथमतः त्याचा इथं खुलासा करतो। एकूण जी काही मतदार यादी जी काही लांबलचक आहे त्यापैकी आपला उमेदवार याचं चिन्ह आहे घड्याळ। मित्रो, लोकसभेची निवडणूक आपल्याकडच्या लोकांना पाहिजे तितकं गांभीर्यानं पाहण्याची सवय नाहीये। ग्रामपंचायतची निवडणूक म्हणलं की 200 किलोमीटर लांबून आपण एक मत आणतो आणि लोकसभेची निवडणूक म्हणलं की 1 तास राहिलेले 200 मत असणारी माणसं 1-1 किलोमीटर लांब असतात। फक्त लोकसभेचं मतदान काय करायचं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। पण मित्रो, मला तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगायचं, वारंवार मित्रो याच्यासाठी तोंडात न निघायला लागले टीव्ही पाहायची सवय ठरवून टाकलं घरी आता टीव्हीच चालू करायचा नाही 18 तारखेपर्यंत। कंटाळा आला त्या टीव्हीचा, तेच पाहायचं। 5 वर्षापूर्वी पाहत होतो तेच ऐकायला लागलोय आज, पण नवीन काय त्याच्यात? 5 वर्षापूर्वी जे काही भाषण होते त्याच्यात आणि आज मध्ये फरक राहिलेला नाही। 2 महिने झालं बोलायला विषय नव्हता। 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांना बोलायला विषय नव्हता। मोदीपासून जर काही सुरुवात केलं तर 2 महिन्यापूर्वी मोदी शांत होते। बालाकोट, चिकोटी, मुझफ्फराबाद झालं की त्याच्याशिवाय दुसरा विषय आता निघायला तयार नाही। जे काही बालाकोटला घडलं, मुझफ्फराबादला घडलं, चिकोटीला घडलं, आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही। आज ज्या मराठवाड्यानं, मी गेवराई तालुक्याबद्दल बोलत नाही, बीड जिल्ह्याबद्दल बोलत नाही, पण ज्या मराठवाड्यानं या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या पदरात भरभरून माग टाकलं, लोकसभेच्या निवडणुकीला, विधानसभेच्या निवडणुकीला भरभरून माग टाकलं, त्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं या 5 वर्षात नाही तर 100 वर्षात हे जे जुने लोक इथं 85-90 वर्षाचे बसलेले त्यांना जर विचारलं तर ते असं सांगतात की आम्हाला आठवत नाही, याच्या अगोदर नाही आणि या नंतरच्या या 100 वर्षात इतका भयंकर दुष्काळ मराठवाड्यावर का आला हे अजूनही हे अनकलनीय आहे। तुम्हाला आठवत असेल तर या 5 वर्षातलं गेलं साल 1 साल माप पदरात पडलं, गेल्या सालचं माप पदरात पडलं। 4 वर्ष 2014, 15, 16, 17 हे 3 वर्ष आणि हे 4थं वर्ष 18-19 हे जे 4 वर्ष सातत्यानं आपण दुष्काळाला सामोरे गेलो।